नमस्कार मित्रांनो, आपल्या या एवायल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। आपल्या या चॅनलवर आपण TETचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतील किंवा जे इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी आपल्या या चॅनलवर सध्या मराठीची सिरीज आपली चालू आहे आणि ते PYQ जे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकामधील आपण प्रश्न घेत आहोत। तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या या व्हिडिओचा प्रश्न पहिला आहे, कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? तर कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात मित्रांनो? प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात। प्रश्न 2, तो साधू देवळातच मुक्कामाला असतो या वाक्याचा काळ ओळखा। तर तो असतो हा शब्द आलाय शेवटी, तर हा कोणता आहे? वर्तमान काळ आहे आणि कोणता आहे? रीती वर्तमान काळ। प्रश्न 3, तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता? तर तृतीय पुरुषी एकवचनी असतो आणि नपुंसकलिंगी, तर हा प्रयोग कोणता असतो मित्रांनो? भावे प्रयोग असतो। प्रश्न 4, ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विचारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या काव्य पंक्तीतील रस ओळखा मित्रांनो। तर या वाक्य पंक्तीतील काव्यरस आहे तर तो कोणता आहे? करुण काव्यरस आहे मित्रांनो, हा करुण। प्रश्न 5, तांबूस पिवळे ऊन कोवळे पसरे चौफेर ओठाने सोने वाटे वाहुन्या दूर या काव्यपंक्तीतील कोणता अलंकार आढळतो? तर या काव्यपंक्तीमध्ये कोणता अलंकार आढळतो मित्रांनो? तर उत्प्रेक्षा हा अलंकार आढळतो। प्रश्न 6, आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा अर्थाची म्हण ओळखा। तर आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीच्या अर्थाची जी म्हण आहे ती कोणती? हलवायाच्या घरावर तुळशी पत्र, हलवायाच्या घरावर तुळशी पत्र। प्रश्न 7, हळद लागणे या वाक्प्रचाराच्या अर्थाची म्हण ओळखा। तर हळद लागणे या वाक्प्रचाराच्या अर्थाची म्हण कोणती आहे? दोनाचे चार हात होणे। प्रश्न 8, अंबर शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर अंबर शब्दाचा समानार्थी शब्द आहे रव। प्रश्न 9, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आगंतुक। प्रश्न 10, तर गोचर या संधीचा विग्रह योग्य विग्रह ओळखा। तर दक अधिक गोचर हे काय आहे? तर गोचर या शब्दाचा संधीचा विग्रह आहे। प्रश्न 11, गैरशिस्त या शब्दाचा कोणत्या समासामध्ये हा शब्द कोणत्या समासामध्ये मोडतो? तर गैरशिस्त हा अव्ययी भाव या समासामध्ये तो मोडत असतो। तर समासावर एक प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये पडत असतो मित्रांनो, तर लक्षात ठेवा। गैरशिस्त असतील किंवा बरेचसे जे शब्द बेकायदेशीर, गैरस्वभाव असे जर शब्द असतील तर हे कशामध्ये ओढतात? अव्ययी भाव समासामध्ये ओढतात। म्हणजे यामध्ये जो पहिला शब्द आहे तो कसा असतो? तो प्रौढ म्हणतो आपण त्याला, मोठा, आणि दुसरा शब्द हा गौण असतो, लक्षात ठेवा, आणि त्याला काय म्हणतो आपण? अव्ययी भाव समास। नंतर प्रश्न 12, हा शब्द कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? तर हा शब्द जो आहे हा शब्द सर्वनाम आहे, तो कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम आहे। म्हणजे आपण दुसऱ्याच्या दिशेने हा असं दाखवतो म्हणजे तो दर्शक सर्वनाम। प्रश्न 13, देवविन हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? तर देवविन म्हणजे प्रयोजक, म्हणजे कोणीतरी दुसरा एखाद्या व्यक्तीला तो कार्य करायला लावतो, याला काय म्हणतो आपण? प्रयोजन, आणि यालाच काय म्हणतो आपण? प्रयोजक क्रियापद असं म्हणत असतो। प्रश्न 14, ताम्रपट ही कोणाची कादंबरी आहे? तर ताम्रपट ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी आहे। प्रश्न 15, मन आहे मनोहर तरी या कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? तर आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे मित्रांनो? एक मिनिट, आत्मकथन प्रकारचे हे पुस्तक आहे। एकच मिनिट, आत्मकथन ह्या प्रकारचं हे पुस्तक आहे मनोहर तरी। प्रश्न 16, रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? तर रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका जी आहे
तर ती कोणी लिहिली? महेश एलकुंचवार यांनी ही रक्तपुष्प ही कादंबरी लिहिली आहे. प्रश्न 17. मानाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. या वाक्याचा कळ ओळखा. तर परत शेवटी असतात शब्द आलाय. मानाने तरुण असलेल्या नजरा नेहमीच कशा असतात? भविष्याचा वेध घेतात. म्हणजेच कोणता वर्तमान काळ येतो? रीती वर्तमान काळ. प्रश्न 18. पूर्णामाईची लेकरे ही कादंबरी कोणी लिहिली? तर गो. नि. दांडेकर यांनी ही कादंबरी लिहिली, पूर्णामाईची लेकरे. पुस्तक व कादंबऱ्या यावरही एक प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये असतो मित्रांनो, तर तो एक टॉपिक व्यवस्थित करून घ्यायचा आहे. प्रश्न 19. आभा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर आभा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तेज. लक्षात ठेवा, आभाचा समानार्थी शब्द तेज. प्रश्न 20. पराक्रम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पराक्रम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मर्दुमकी. लक्षात ठेवा, पराक्रमचा समानार्थी शब्द आहे मर्दुमकी. प्रश्न 21. होकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर होकारचा विरुद्धार्थी शब्द आहे नकार. प्रश्न 22. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची? तर कोलंबसाचे गर्वगीत ही कादंबरी कोणाची मित्रांनो? कुसुमाग्रज यांची कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना आहे. प्रश्न 23. कोल्हापूरहून बंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता अधोरेखित शब्द आहे कोल्हापूरहून. आता इथं हून हा प्रत्यय लागला, म्हणजे ऊन हून जर असेल तर ती कोणती विभक्ती मित्रांनो? पंचमी. लक्षात ठेवा, ही पंचमी. इथं जात नाही तर इथं काय आपण विभक्ती विचारली, शब्दाची विभक्ती. नंतर प्रश्न 24. वाह वाह हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? तर वाह वाह हे जे हे केवळ प्रयोगी अव्यय आहे, वाह वाह. प्रश्न 25. नासका हे कोणते विशेषण आहे? तर नासका हे कोणते विशेषण मित्रांनो? धातुसाधित विशेषण आहे. ना हा काय त्याला लागलेला हा धातू आहे, तर याला काय म्हणतो आपण? नासका हे धातुसाधित विशेषण आहे. तर असे आजचे हे अतिशय महत्त्वाचे 25 प्रश्न होते. तर हे आपण मागील प्रश्नपत्रिका TETच्या या सोडून घेतो मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.